पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मारुती पारूवर खूपच रागावलेला असतो. तो तिच्याशी नीट बोलतही नसतो आणि तिला बाही म्हणून देत नसतो. तो म्हणत असतो, मला माझी पारूबा म्हणायची, पण आता ती मेली, आणि तिथून उठून जातो. तेव्हा पारू म्हणते की मुलांच्या चुका जर बापाने नाही पोटात घेतल्या तर कोण घेणार. आणि ती उठून मारुतीकडे म्हणते की बा, माझ्याशी असं का वागतोय? तुझ्याशिवाय मला कोण आहे सांग की. त्यावेळेस मारुती म्हणतो की तुम्ही मोठी माणसं, तुमच्या एका हाकेला 50 माणसं उभी राहतील तुमच्या हाताखाली. आम्ही इथं झोपडीत राहणारी माणसं. तुम्ही जा जा, तुम्ही तुमच्या बंगल्यात जावा. त्यावेळेस पारू म्हणते की बा, इतकं का रागावलायस? मला माझा आधीचा बाप पाहिजे. तू काय बी करायला सांग, मी करायला तयार आहे. त्यानंतर मारुती म्हणतो की हो का, तर मग ऐका. आणि तरी इकडे आदित्य गाडी घेऊन रस्त्याने निघालेला असतो. तो गाडी चालवत असतो, परंतु त्याचं लक्ष काही गाडी चालवण्यावर नसतं. तो फक्त तोच विचार करत असतो की मंदिरामध्ये तो पुजारी बोललेला, त्यानंतर अहिल्याने प्रीतमला ओरडलेलं, हे सगळ्या गोष्टी तो फक्त आठवत असतो. तर इकडे मारुती पारूला म्हणत असतो की ते गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकून दे. त्यावेळेस पारू गप्प बसते. तेव्हा मारुती म्हणतो, का नाही ना होत? तर मग तू मला बा म्हणायचं नाहीस, आणि तुला हवा आहे ना आधीचा बा, तर हे कर. आणि नसेल होत तर मला सांग, मी काढून टाकतो. त्यावेळेस गणी मध्ये येतो आणि म्हणतो, अरे बा, का उगाच तिला त्रास द्यायलायस? तेव्हा मारुती सगळा राग त्या गणीवर काढतो आणि गणीला एक जोरात कानफडात देतो आणि म्हणतो, मोठी 2 माणसं बोलत असताना लहानांनी तोंड घालायचं नाही, किती वेळा सांगितलं. जा बाहेर, म्हणून त्याला बाहेर हाकलून देतो. आणि त्यानंतर पारूला मंगळसूत्र काढायला सांगत असतो. त्यावेळेस पारूला आदित्य ज्यावेळेस पारूने मंगळसूत्र काढलेलं असतं तेव्हा तो वारंवार पडलेला, ॲक्सिडेंट झालेला सगळं तिला आठवत असतं. आणि ती म्हणत असते की नाही बा, अजिबात नाही, मी हे मंगळसूत्र अजिबात काढून देणार नाही. आणि ओरडते बा, आणि तिथून निसटून पळून जाते. तर इकडे आदित्य गाड्यांना सतत आडवा जात असतो. तो भानावर नसतो, त्याच्यामुळे तो गाडी चालवताना बऱ्याचदा गाड्यांना आडवं जात असतो, असं आपल्याला पाहायला भेटते. तर इकडे अहिल्या बाहेर एकटीच उभी राहिलेली असते. तेव्हा श्रीकांत तिथे जातो आणि त्यावेळेस श्रीकांत तिला म्हणत असतो की अगं, कशाचा एवढा विचार करते? अगं, तो मस्करी करत होता. तेव्हा अहिल्या म्हणते की हो रे, पण प्रीतम कधी मॅच्युअर होणार आहे? आपली प्रतिष्ठा काय? आपला भाऊ करतो काय? आणि त्याची पार्टनर म्हणून त्याला कशी बायको हवी हे अजून कसं कळत नाही, असं ती म्हणत असते. तेव्हा श्रीकांत एकदमच गप्प असतात. तेव्हा ती म्हणते की तुलाही तसंच वाटतंय का? तेव्हा ते गप्प राहतात आणि मनातल्या मनात म्हणतात की पारूसारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही, पण ही अहिल्याला गोष्ट कधी कळणार हेच मला कळत नाही, असं ते म्हणत असतात. तर इकडे परत आपल्याला पाहायला भेटते की आदित्य घरी आलेला असतो आणि खूपच टेन्शनमध्ये असतो. तेव्हा प्रीतम म्हणतो की काय झालं? तेव्हा तो म्हणतो की सॉरी, माझ्यामुळे तुला खूप बोलणं मिळालेलं आहे. तेव्हा प्रीतम म्हणतो की अरे, मला ती सवयच आहे. तुम्ही माझ्यासाठी एवढं केला आणि मी एवढंही करू शकत नाही का? 2 शिव्या खाल्ल्या म्हणून काय फरक पडतो? तर तेवढ्यातच तिथे पारू येते आणि पारू म्हणते की काय झालं? असं का तुम्ही तोंड पाडून बसले आहेत दोघं पण? तेव्हा आदित्य पारूला सगळी गोष्ट सांगतो. प्रीतम अहिल्याकडे गेल्यानंतर काय घटना घडली ते सगळं तिला सांगत असतो. आणि त्यानंतर पारू ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते, असं आपल्याला पाहायला भेटते. तर त्यानंतर प्रीतम म्हणतो की नका तुम्ही टेन्शन घेऊ, एक ना एक दिवस नक्कीच आई पारूला सून म्हणून स्वीकारेल. तर त्यानंतर पारू तिथून बाहेर येते. तर इकडे मारुती सुमनच्या फोटोसमोर उभा राहून
रडत असतो आणि तो म्हणत असतो की मी काय संस्कार केले होते पारूवरती आणि पारूने हे काय केलं. मी काम करताना कधीही माझी निष्ठा सोडली नाही, प्रामाणिकपणे मी काम करत राहिलो आणि हे बघ आता लोक मला सगळा दोष देतील. असं तो बोलत असतो आणि त्यानंतर म्हणतो की या अगोदर मलाच इथून जायला हवं. आणि तो एका दुसऱ्या मालकाला फोन करतो आणि म्हणतो की तुमच्याकडे मला काम भेटेल का. त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही तर किर्लोस्करांकडे काम करता ना. मारुती म्हणतो की हो, पण मला आता काही माझ्या पर्सनल कारणांमुळे मला काम सोडायचं आहे आणि मला तुमच्याकडे काम मिळेल का. त्यावेळेस तो म्हणतो की हो ठीक आहे, तुम्ही या. तर त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की इकडे धामिनी एकटीच बसलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की आज खूपच काम करून दमलेली आहे आणि ही पारूला उगाचच आराम करायला सांगितलं आहे वहिनींनी. त्यावेळातच तिला एक फोन येतो आणि तो फोन प्रतीकचा असतो. तिथील त्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा असतो. त्यावेळेस तो म्हणतो की तुमचं बिल रेडी आहे आणि ते बिल घेऊन जावा. त्यावेळेस दामिनी म्हणते की ते मारुतीला सांगा, पारू आमची कोणीही नाही आणि ते बिल तुम्ही त्याच्याकडे द्या. तेवढ्यातच तो त्यानंतर म्हणतो की त्या बिलवरती असं लिहिलेलं आहे की पार्वती आदित्य किर्लोस्कर. आणि हे ऐकल्यानंतर ती म्हणते की काय सांगतोयस, खरं आहे ना. तर तो म्हणतो हो अगदी खरं सांगतोय मी. आणि त्यानंतर मग दामिनी म्हणते की आता ही गोष्ट कुणालाही सांगू नको, मी तिथे येते आणि ते सगळं जमा करते. त्यानंतर ती फोन ठेवते आणि म्हणते की आता मी वहिनींकडे जाते आणि लगेचच सांगते. त्यानंतर ती विचार करते की नको, अगोदर मी पुरावे जमा करीन आणि त्यानंतरच वहिनींकडे जाईन. असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटत आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी